हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे. तुमचा चहा नाश्ता झाला का? कशा आहात तुम्ही? मस्त मजेत असताना आम्ही पण मस्त मजेत आहोत. आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आजचा ब्लॉग पण खूप सुंदर असणार आहे. पूर्ण पूर्ण ब्लॉग बघा. आजचं डेली रुटीनचा ब्लॉग आहे. पूर्ण ब्लॉग बघा आपला. खूप छान असणार आहे. आता आपण चहा नाश्ता करणार आहोत. त्याच्यानंतर बाकीचे कामं आहेत. आता माझे आंघोळ वगैरे सगळं झालेले आहे. आता माझ्या मिस्टरचं पण आवरत आहे. त्यांचं आवरलं की मग बाकीचे कामं होतात. आता आपण इकडं नाश्त्याचं पण ठेवलेलं आहे. चहा करायला ठेवलेलं आहे. आपल्या चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. हे बघा, इथं आपला चहा पण ठेवलेला आहे आणि एका गॅसवरती आपल्या चपात्या हे पण झालेल्या आहेत. मी ते नाही दाखवलं कारण माझा मोबाईल पकडायलाच कुणी नव्हतं. आता नाश्ता करून घ्यायचा. भाजी पण झालेली आहे. मी तुम्हाला नंतर भाजीचं म्हणजे भाजी पण केलेली आहे. मी दाखवते मी काय भाजी केलेली आहे. आपण पालक भाजी बनवलेली आहे. या जेवायला, नाश्ता करायला. माझे ब्लॉग आवडतात का तुम्हाला? छान असतात का? नक्की सपोर्ट करत जा, लाईक करत जा, शेअर पण करत जा मित्रांनो. मस्त छान छान कमेंट पण करत जा. आपला ब्लॉग हा सकाळी शूट जरी झाला ना तर दुपारचा अपलोड होतो ना, त्यासाठी सगळ्यांनी प्रेम द्या माझ्या ब्लॉगला. आवडतात का तुम्हाला माझे डेली रुटीनचे ब्लॉग बघायला? नक्की आवडतात का हे पण सांगा. मग आपण दुसरे नवीन नवीन ब्लॉग पण घेऊन येऊ. आता माझी भरपूर अशी कामं बाकी आहेत. आता चहा नाश्ता झालं की मग बाकीच्या कामांना सुरुवात होते. आता तुम्हाला सांगते, माझे आंघोळ वगैरे झाले आहे. कपडे पण धुवून झालेले आहेत. आणि आता इकडच्या रूममध्ये दाखवते. आता यांची देवपूजा वगैरे झालेली आहे. तर हे पण आवरत आहेत आणि माझी पण कामे चालू आहेत. हे बघा, इथे हे पण आहेत. ते त्यांचं आवरत आहेत आणि मी माझं आवरत आहे. तुम्हाला नाश्ता झालं की ते दाखवते तुम्हाला. ते आत्ता आवरत आहेत. बघा, त्यांची देवपूजा झालेली आहे. देवांची वगैरे पण त्यांनी पूजा केलेली आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, त्यांनी देवपूजा वगैरे केलेली आहे. आता बाकीचे कामं चालू आहे, ते त्यांचं आवरत आहे. मग आमची इथं झाडं बघा किती छान आहेत. माझ्या इथं गुलाबाचं झाड लय छान आहे आणि त्याला खूप साऱ्या गुलाबाच्या कळ्या आलेल्या, त्याला फुलं पण आलेले. चला मी माझं गुलाबाचं झाड पण तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसतंय का माझं झाड? मी एका व्हिडिओमध्ये रील्स टाकलेले आहे. किती छान फुलं पण किती सुंदर आलेले आहेत त्याला. खूप सुंदर झाड आहे बघा, तुम्हाला मागं दिसतच असेल ते बघा. आणि त्याला इतके छान फुलं आलेत ना, मोठाले चार फुलं आलेली त्याला. चला, आपला स्वयंपाक नाश्त्याचा पण रेडी आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला आमच्या बरोबर. आता त्यांचं आवरलेलं आहे. त्यांना नाश्ता पण द्यायचा आहे. त्यांना खूप उशीर होतोय. या नाश्ता करायला तुम्ही पण. चला, आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता करायला घेतलेला आहे. आता मी तुम्हाला नाही दाखवते, नाश्ता करायला घेतलेला आहे. आता आम्ही नाश्ता करतो. नाश्ता झाला का मग भेटूया. यांना पण उशीर होतो, यांना जायचं आहे कामावरती. तर माझा नाश्ता होईल, तर आपण नाश्ता करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. खूप खूप छान छान असतं. नक्की पूर्ण ब्लॉग बघा. बघा, आता आमचे नाश्ते पण झालेले आहेत आणि माझे मिस्टर निघालेले आहेत. आता त्यांचं आवरून झालेलं आहे. हो, झालं ना आवरून. हे बघा, त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही. त्यांना नको म्हणतात ते कॅमेऱ्यासमोर यायला. होय हो, का नाही येतो माझ्या व्हिडिओमध्ये? हो, थांबून तुम्हाला दाखवते. चालली
बाय बाय. हे बघा ना माझे फुलं किती सुंदर आलेले आहेत. किती भारी कलर आहे माझ्या पिंक माझ्या गुलाबांचं. बघा किती छान आलेले आहेत माझे. हे बघा आमचे आहो चाललेले आहेत. दिसले का तुम्हाला? बघा गेले ते आत्ता. मी तुम्हाला दाखवते. बघा आमची तर कैऱ्या किती आलेल्या आहेत. हे बघा छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत आमच्या झाडाला. आंब्याला बघा कसल्या कैऱ्या आलेल्या आहेत. आमची तर आंब्याचं झाड पण आहे आणि त्याला वरतून ना आमची तर मुलं खेळतात ना, त्यांनी वरतून त्याच्यावर पतंग पण टाकलेले आहेत. हे बघा मस्त मस्त कैऱ्या आलेल्या आहेत छोट्या छोट्या. हे बघा थांबा तुम्हाला दाखवते. अजून पण इथं होते ना. हे बघा किती छान कैरेले आलेले आहेत. हे बघा इथं पण एक आहे. मस्त मस्त कैरी आलेले आहे. दिसते का तुम्हाला छोट्या छोट्या कैऱ्या? हे बघा समोर तर किती आहेत. हे बघा दिसतात का तुम्हाला? हे बघा समोर किती मस्त. आणि लेकरं काय करतात, इथं पतंग खेळतात ना, याच्यावरती पतंग टाकून देतात झाडावरती. आणि असेच माझे नवीन नवीन ब्लॉग नक्की बघत जा. लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. मस्त मस्त तुम्हाला रोज नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत जाईल. त्याच्यासाठी तुम्ही भरभरून असं माझ्या ब्लॉगवर प्रेम करा, छान छान कमेंट करत. बघा आता आमची इथं भाजीवाले बाबा आलेले आहेत खाली. आत्ता मी भाजी घ्यायला चालले. हे बघा येते का आवाज तुम्हाला? बघा आमची इथं भाजीवाले बाबाची गाडी आहे. बाबा काय काय भाजीला? भाजीला काय काय? सगळे बाबा भाजीला? हा बाबा आले आले बाबा. माझ्यासाठी आणली का बाबा? आले आले बाबा. येतात बाकीचे पण येतात बाबा खाली. हे बघा आमची तर हे बाबा रोज भाजी घेऊन येतात सकाळी सकाळी. आता आपण ताजी ताजी पालक भाजी घेतली आहे आणि याला स्वच्छ धुवून कापून घेणार आहोत. आणि आता आपण पालकची भाजी बनवणार आहेत. या पालक भाजी खायला. मी पालक भाजी बनवणार आहे आत्ता. आणि आपण याला जी मिरची लागणार आहे, आपण जे मसाले लागणार आहेत, आपण ते पण करून ठेवलेले आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण याच्यामध्ये मीठ, मिरची, लसूण बारीक करून घेतलेलं आहे. आणि स्वच्छ मी आता भाजी धुवून कापून घेणार आहे. स्वच्छ कापून घेणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून एकदम छान भाजी बनवणार आहे. चला मी तुम्हाला माझी पूर्ण भाजीची रेसिपी पण ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते. नक्की बघा. तुम्हाला असे माझे ब्लॉग बघायला आवडतात का? कमेंट करत जा की छान छान असतात का, डेली रुटीन ब्लॉग छान असतात का, कसे कसे ब्लॉग बघायला आवडतात. बघा आता आपली भाजी, पालकची भाजी इतकी छान होती नाही भाजी. एकदा तुम्ही मी जशी करते ना तशी एकदा तुम्ही करून बघा. मीठ, मिरची, लसूण वाटायचं आणि त्याला जिऱ्याची आणि लसूणची छान फोडणी द्यायची. मग खूप छान होते तशी भाजी. आणि तशी भाजी केली ना खायला पण इतकी टेस्ट लागते ना तशी भाजी. आणि मला तशीच आवडते. मी नेहमी तशीच बनवत असते. या तुम्ही पण खायला या. मी पालकची भाजी मस्त मुगाची डाळ टाकून. तुम्हाला आवडते का? मला तर फार आवडते. चला मी तुम्हाला हे बघा मी तुम्हाला आता बोलता बोलता भाजी एकदम छान स्वच्छ कापून चला आपण नाही का आता भाजी कापून घेऊया. स्वच्छ एकदम छान कट करून घ्यायची. कापून झाली की मग स्वच्छ एका टोपामध्ये पाणी घ्यायचं, मग धुवून घ्यायची मस्त आणि त्याची फोडणी द्यायची. एकदम छान भाजी होती. कोणाकोणाला पालकची भाजी आवडते नक्की सांगा. मला खूप पालकची भाजी आवडते, मेथीची भाजी पण आवडते, वांग पण आवडतं. पालक भाजी खाल्लेली छान असते. आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते पालक भाजी. पालक भाजीमध्ये पूर्ण जीवनसत्व असतं. आपण कोणती सगळ्याच भाज्या खाल्ल्या पाहिजे. मग काही लोक नाही का भाज्या नाही खात. मग भाजी खाल्लेली सगळ्यात छान असते. सगळं जीवनसत्व आपल्या भाज्यांमध्येच असतं. मग आता आपण मस्तपैकी भाजी कापून स्वच्छ धुवून घेणार आहेत. माझे मिस्टर नाही खाता, कोणतीच भाजी नाही खात. ते फक्त खाल्ली तर मेथीची भाजी खातात
त्यांना भाज्या कोणतीच नाही आवडत, फक्त मेथीची भाजी खातात ती, बाकीची कोणतीच भाजी नाही खाते. बघा मी भाजी कट करत आहे, पण आता तुम्हाला दिसत नाही आहे कारण मी मोबाईल स्टँडला लावलेला आहे. आता मी मस्तपैकी भाजी पण कट करून घेणार आहे. आपण ह्याच्यानंतर सकाळी आपण चपात्या पण बनवल्या होत्या आणि आता आपण भाजीसोबत ना बाजरीची भाकर छान लागते. मला कुठली पण भाजी असते ना त्याच्यासोबत बाजरीची भाकरच आवडते आणि ह्यांना ना आवडत, त्यांना चपातीच आवडते. मग मला डेली रोज यांच्यासाठी सकाळी चपाती बनवावीच लागते आणि माझ्यासाठी मी कधीतरी बाजरीची भाकर दुपारून बनवते जर मला खायची असेल तर. कोणती भाजी वगैरे जर केली ना तर मग मी बनवत असते माझ्यासाठी बाजरीची भाकर. माझे ब्लॉग तुम्ही सगळीकडून बघता, कोणत्या कोणत्या गावावरून बघता. तुम्हाला आवडतात का माझे ब्लॉग? आमच्या इथं ना रोज दारावरती भाजीवाले येतात, मग आम्ही जसं लागेल तसं ताजा फ्रेश भाजीला घेतो. म्हणजे लय दिवसाचं नाही घेऊन ठेवत, रोज येतात ते बाबा आमच्या इथं भाजीवाले. आणि एक गाडी नाही, रोजच्या लय मोठ्या गाड्या येतात, 4-5 गाड्या येतात. जसं भाजीला लागेल तसं आपण फ्रेश भाजीला घेऊ शकतो त्यांच्याकडून. तेवढी भाजी झाली की मग आपले काम पण आवरतात. कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत, आता राहिले आहेत फक्त भाजी आणि घरं पुसायचे. घरं काय येते मी भाजी टाकली की एका गॅसवर भाजी टाकायची, एका गॅसवर भाकरी करायची, एकच भाकरी बनवायची असते. मग भाकरी टाकून घ्यायची आणि मग राहिलेली बाकीची कामं करून घ्यायची. बाकीची कामं नाही आहेत आता. मी रोज काय डेली ब्लॉग घ्यायला पाहिजे मला पण नाही कळते, काय रोज काय दाखवायला पाहिजे. रोजचं रुटीन तेच असतं, सकाळी उठायचं, आंघोळ्या वगैरे करायच्या, ब्रश करायचं, चहा नाश्ता करायचं. डेली ब्लॉगमध्ये काय काय दाखवलं पाहिजे तुम्ही पण मला कमेंटमध्ये सजेस्ट करा की डेलीमध्ये काय काय दाखवलं पाहिजे. आणि आपलं थंबनेलच ते आहे की डेली ब्लॉग. तर डेली रुटीन हेच असतं प्रत्येक स्त्रियांचं. सकाळी उठलं की टिफिन वगैरे बनवायचे, नाश्ते बनवायचे आणि स्वयंपाक, धुणं, भांडी, फरची हेच असतं. प्रत्येक स्त्रियांचं हेच असतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी डेली ब्लॉगमध्ये समजा आपण कुठं फिरायला वगैरे गेलं तर मग तिकडचे वेगवेगळे ब्लॉग येऊ शकतात. पण डेली रुटीन जेव्हा घरातच असतं, घरातच काय बघायला असतं समजा, तरी पण तुम्ही मला छान छान सजेस्ट करा की आपण डेली ब्लॉगमध्ये काय काय दाखवलं पाहिजे. आता आपलं सकाळचं रुटीन हे झालं, आपण आता डेली सकाळचे ब्लॉग शूट करतो. आता आपण याच्यानंतर संध्याकाळचं पण रुटीन शेअर करूया. संध्याकाळी काय काय असतं आपलं, संध्याकाळी आपण 5च्या नंतर 6च्या नंतर काही स्वयंपाकाचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं. सकाळचं रुटीन तर तुम्ही माझे ब्लॉग बघितलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये नंतरच्या जो नेक्स्ट ब्लॉग येईल त्याच्यामध्ये आपण संध्याकाळचं रुटीन पण आपलं शेअर करू. आणि आपण कुठं जर फिरायला वगैरे गेलं तर ते पण आपण याच्यामध्ये ॲड करत जाऊ. तुम्हाला आवडतील का बाहेरचे पण ब्लॉग बघायला? का तुम्हाला रेसिपीचे पण ब्लॉग आवडतात, रेसिपी कशा कशा बनवायला पाहिजे? तुम्ही याच्या अगोदरचे माझे रेसिपीचे ब्लॉग बघितलेले आहेत का? मी खूप छान छान ब्लॉग टाकले आहे. शंकरपाळीचं पण ब्लॉग टाकलेला आहे. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. आपण त्याच्यामध्ये शंकरपाळ्याचं पण ब्लॉग टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण दम बिर्याणीची पण रेसिपी शेअर केलेली आहे. खूप छान छान रेसिपी आहेत. मटकीची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे. तुम्ही एकदा माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते रेसिपीचे आहेत. आपण त्याच्यामध्ये आळूची वडी पण बनवलेली दाखवलेली आहे. आता आपण जर तुमचे रिक्वेस्ट असेल तर आपण कोथिंबीर वडी पण बनवूया. बघा तुम्हाला ते ब्लॉग बघायला आवडतील का? याच्या अगोदरचे जे ब्लॉग आहेत ते नक्की जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा. आहेत ते माझ्या चॅनलवरती. आपण शेपूच्या भाजीची रेसिपी टाकलेली आहे, अजून वांग्याच्या भाजीची पण रेसिपी छान छान शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती. याच्या अगोदरचे ब्लॉग तुम्ही बघा. आता जे आपण डेली रुटीनचे ब्लॉग टाकतोय ना याच्या आधी आपण याचे ब्लॉग टाकलेले आहेत रेसिपींची. खूप छान छान ब्लॉग आहेत आणि तुम्हाला खूप आवडतील. त्यातल्या रेसिपी पण बघा. शंकरपाळीचा ब्लॉग ज्यांनी बघितला नाही त्यांनी नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती बघा. खूप छान आहे आणि शंकरपाळी इतकी छान होते ना, तुम्ही एकदा तशी करून पण बघा. ज्यांनी ज्यांनी करून बघितले आहे माझी रेसिपी बघून नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि फार छान होत्या मित्रांनो. माझ्या मिस्टरला खूप आवडते शंकरपाळी, पण मी आत्ता बरेचसे दिवस झाले नाही बनवली. त्यांना चहासोबत वगैरे तशी खायला पण फार आवडते. मला पण आवडते आणि त्यांना पण आवडते, पण मी आत्ता भरपूर दिवस झाले बनवली होती. जेव्हा पण वाटेल ना तेव्हा पण मी बनवत असते.
तुम्हाला ते पण ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता की किती छान छान ब्लॉग आहे तो पण. आणि लाईक करत जा सगळ्यांनी, जरी नवीन असाल तर कमेंट पण करत जा. आणि तुम्हाला नाही का, तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का हे पण कमेंटमध्ये सांगत जा. आपण लॉंग व्हिडिओसाठी सगळं काय प्रयत्न करतो, लॉंग व्हिडिओ बनवायला काय नाही मित्रांनो. पण माझे मिस्टर सकाळी गेले ना ते संध्याकाळी येतात आणि घरी मी एकटीच असते. आणि मग काय डेली ब्लॉगमध्ये मी तरी एकटी काय दाखवणार. त्याच्यासाठी मला असं वाटतं की शॉर्ट व्हिडिओ पण छान असतात. शॉर्ट व्हिडिओला पण तुम्ही भरपूर असा सपोर्ट करता, खूप सारं प्रेम करता माझ्या शॉर्ट व्हिडिओवर. तसंच लाँग व्हिडिओवर पण प्रेम करत जा, लाँग व्हिडिओ पण बघत जा. लाँग व्हिडिओला भरभरून असं प्रेम देत जा तुमचं. मग अजून छान वाटतं, तुमच्या कमेंट आले की मग अजून भारी वाटतं की आपण अजून छान छान व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुमचा सपोर्ट असेल तर आपण खूप काही करू शकतो. प्रत्येक स्त्रियांचं हेच मत असतं की आपल्याला जर छान छान कमेंट आला तर त्या स्त्रीला अजून प्रोत्साहन भेटतं की अजून भारी भारी व्हिडिओ बनवायला. बरोबर आहे की नाही? बघा मी तुम्हाला बोलता बोलता सगळी भाजी स्वच्छ कापून धुवून घेतलेली आहे. आता आपण भाजीला पण फोडणी देणार आहोत. मस्त नाही सॉरी, पालकची भाजी बनवत आहे मी. सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. का कोणी कोणी नाही खात ना, माझेच मिस्टर नाही खात आमच्या घरामध्ये. माझे मिस्टर कोणतीच भाजी नाही खात. मी सगळं सांगत असते खायला पाहिजे भाजी. भाजीमध्ये तर खरं जीवनसत्व असतं. बरोबर आहे की नाही? मी सगळ्या भाज्या खाते, अशी कोणतीच भाजी नाही का मला आवडत नाही. मी सगळ्या भाज्या खाते, मला सगळ्या भाज्या आवडतात. मला कारलं पण खूप आवडतं. सगळ्या ज्या कडू भाज्या त्या सुद्धा मी सगळ्या भाज्या खाते. त्यांना मी तुम्हाला दाखवते. बघा मी भाजी किती छान कट करून घेतलेली आहे आणि एकदम स्वच्छ कापून धुवून पण घेतले. मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपली भाजी मस्त स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. आता याला मस्त आपण फोडणी घालणार आहोत. तर चला मी तुम्हाला त्याची फोडणी पण दाखवते. हे बघा आता मस्त आपण याच्यामध्ये पाणी पण ॲड केलेलं आहे आणि एका छोट्या टपामध्ये आपण भाजी धुवायला पाणी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. अशी एकदम स्वच्छ भाजी धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने धुतलीने एकदम छान निघते भाजी. आणि मस्त ताजी भाजी आत्ता घेतलेली आहे. तुम्हाला नाही दाखवलं का मी मगाशी? आत्ता भाजी घेतलेली आहे आणि खूप छान होती. एकदम ताजी फ्रेश भाजी घ्यायची, लगेच बनवायला घ्यायची. एकदम फार टेस्ट होती त्याची आणि चवीला पण खायला पण इतकी छान लागते ना ही भाजी. तुम्ही एकदा करून बघा, नक्की एकदा करून बघा तुम्ही अशी भाजी माझ्या पद्धतीने. तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. तुम्ही नेक्स्ट टाईम परत अशीच भाजी बनवणार. हे बघा आता आपण याच्यात भाजीला फोडणी देणार आहेत. मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये बघा काहीच नाही टाकलेलं. आता आपण याच्यात तेल टाकणार आहे सगळ्यात पहिलं, नंतर जिरे टाकणार आहेत आणि लसूण टाकणार आहे. एकदम छान परतून घेणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते ते पण. हे बघा याच्यात मस्त आता आपण जिरे ॲड केलेले आहे. सगळ्यात पहिलं तेल टाकलं आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चांगले जिरे परतले की त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहे. आता आपण त्या फोडणीत पण लसूण टाकलेलं आहे आणि याच्यात पण लसूण टाकतो. एकदम छान होते मग तशी लसूणने. हे बघा आता आपण याच्यामध्ये लसूण ॲड केलेलं आहे. पहिले जिरे केले, त्याच्यानंतर आता लसूण केलेलं आहे. आणि आपण जो मसाला मी तुम्हाला दाखवला याच्या अगोदर, आपण त्याच्यात पण मीठ मिरची लसूण ॲड केलेलं आहे. बघा आता जिरे मस्त परतलेले आहेत. आता त्याच्यात मसाले ॲड करू. हे बघा याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आपण. हिरवी मिरची ते बारीक करून घेतलेलं त्याच्यामध्ये मस्त असं फ्राय होऊन द्यायचं, छान परतून द्यायचं. आणि मग आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करणार. बाकी काय नाही, आता याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. आता फक्त ही भाजी स्वच्छ धुतलेली भाजी ॲड करायची आणि भिजलेली मुगाची डाळ टाकायची. हे बघा आता आपली पालक भाजी अशी आपण याच्यामध्ये मुगाची डाळ पण ॲड केलेली आहे. आणि आता ही आपण सुक्की भाजी नाही बनवणार आहे, ही रशाची भाजी बनवणार आहे. मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे. आपण याच्यामध्ये गरम पाणी आहे हे, आपण याच्यात थोडंसं पाणी पण ॲड करणार आहेत. आता ही भाजी मस्त शिजून द्यायची. शिजली की इतकी छान लागते ना खायला पण. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे. हे बघा आता आपण याच्यात चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे. मस्त भाजी होते, अशी एकदा करून बघा. आणि एकदम छान शिजून घ्यायची. आता ही शिजलेली नाही आहे, ज्यावेळेस शिजल ना त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवते. इतकी मस्त होती भाजी. टेस्ट खूप येते या भाजीला. लसूण जास्त टाकलं ना खूप टेस्ट येते या भाजीला. आता मी तुम्हाला झाल्यावर पण दाखवते भाजी. हे बघा आता आपली बाजरीची भाकरी पण रेडी आहे आणि आपली भाजी बघा किती छान झाली आहे. दिसते का तुम्हाला? हे बघा आपली भाजी पण रेडी आहे, झालेलं आहे. आता आपण जेवण करून घेऊया. हे बघा दिसते का तुम्हाला भाजी माझी?